माहूर गडावर नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित पंचक्रोशी परिक्रमा यात्रेसाठी लाखो भाविक दाखल झाले असून भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे महसूल, पोलीस, वन विभागासह विविध शासकीय यंत्रणांनी केलेले नियोजन अपुरे पडल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले। एसटी महामंडळाच्या सुमारे 70 ते 80 बसेससह खासगी वाहनांची मोठी गर्दी गडावर झाली आहे। वाहतुकीची कोंडी आणि पायदळ भाविकांची वाढती संख्या यामुळे गडावर पोहोचण्यासाठी भाविकांना मोठी कसरत करावी लागत आहे। परंपरेनुसार 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता श्री दत्तशिखर संस्थान येथे दर्शन घेतल्यानंतर परमपूज्य महंत श्री श्याम भारती महाराज यांच्या उपस्थितीत वेढा अनवाणी पायी परिक्रमा सुरू झाली। लाखो भाविक या यात्रेत सहभागी झाले असून जंगलातील मार्गाने पायी प्रवास करीत 27 धार्मिक स्थळांचे दर्शन घेत सुमारे 25 किलोमीटरची परिक्रमा पूर्ण करणार आहेत। ही यात्रा 28 ऑगस्ट रोजी सायंकाळपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे। शहरातून शिखर संस्थानसह विविध धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। मिळेल त्या वाहनाने भाविक गडावर दाखल होत असतानाच मोठ्या संख्येने भाविक पायीच परिक्रमेच्या मार्गावर निघाल्याने प्रशासनासमोर गर्दी नियंत्रणाचे आव्हान निर्माण झाले आहे। यात्रेत सहभागी भाविकांसाठी पार्किंगच्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे। मात्र परिक्रमा मार्गावरील इतर ठिकाणी अनेक भाविकांना बाटलीबंद पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे। जंगलातील काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पाण्यावरही भाविकांची तहान भागत असल्याचे दिसून आले। लाखो भाविकांच्या तुलनेत उपलब्ध पाणी व इतर मूलभूत सुविधांवर मोठा ताण पडत आहे। भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आणि परिक्रमा सुरळीत पार पडावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे, तहसीलदार अभिजित जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता DK भिसे, तालुका कृषी अधिकारी VB चव्हाण, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक तसेच ST विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी तैनात आहेत। मात्र भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतूक, पाणी, आरोग्य व गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाने केलेली व्यवस्था अपुरी ठरत असल्याचे प्रत्यक्षदर्शी चित्र आहे। तरीही उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून प्रशासन, पोलीस, सेवेकरी आणि विविध यंत्रणा परिक्रमा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत। श्री दत्ताच्या श्रद्धेवर लाखो भाविकांची अनवाणी पायी परिक्रमेचा संकल्प श्री दत्ताच्या श्रद्धेवर लाखो भाविकांनी अनवाणी पायी परिक्रमेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी गडाकडे कूच केल्याने माहूर गडावर सध्या भक्ती, गर्दी आणि प्रशासनाच्या कसोटीचे चित्र पाहायला मिळत आहे। यात्रा निमित्त क्षेत्र माहूर येथे दत्त दर्शन घेण्याकरिता व परिक्रमा करण्याकरिता लाखोच्या संख्येनं यावर दरवर्षीपेक्षा जास्त पुढे रस्त्यामध्ये थांबू नका, गाडी मोटरसायकल साईडला घ्यायची आहे। चला, भरपूर अशी जनता लाखोंनी इथं देवस्थानाला दर्शन घेण्याकरिता आलेली आहे। तुम्ही कोणातर्फे सेवेकरी म्हणून आलेले आहे? आम्ही शिखर संस्थान माहूरगड। किती सेवेकरी आहे एकूण? अडचणीचे 35 काय। बरं, पूर्ण संपूर्ण सेवेकरी किती आहे? चला 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 पुढे चला। सेवेकरी 900 ते 1100 अंदाज आहे। संपूर्ण गावात सकाळी 5 पासून सेवेत आहेत सेवेकरी सर्व। आता उद्या 5 वाजेपर्यंत आहे। आम्ही हडसणी माहूरगड इथून आलेले आहोत सेवेसाठी। गर्दी कशी आहे? सकाळपासून गर्दी कशी आहे? गर्दी खूप आहे। गर्दी दरवर्षीच्या मानानं गर्दी भयंकर आहे। सकाळी 5 वाजतापासून ते अजूनही संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।